गुड मॉर्निंग. सर्वांना शुभेच्छा. शुभेच्छा एवढ्यासाठी की आपण एका युवकाबद्दल आता चिंतन करणार आहे. तरुण तुर्क, चिरतरुण, तरुणांसाठी केलेलं तरुणांनी कार्य म्हणजेच तरुणांचं कार्य असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस मला ना नेहमी प्रश्न पडतो बा. म्हणजे आज तुमच्याशी समोर चर्चा करण्याच्या अगोदर मी फक्त वार्तालाप करणार आहे, आज कुठलंही भाषण करणार नाही. काय होतं बऱ्याच वेळा भाषणामध्ये आपण एखाद्या जोशात बोलतो, समोरच्याला ते पटतं रुजतं मला माहित नाही. आज लाईफ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून समोरचा जो ऑडियन्स आहे किंवा जो माझा इथं विद्यार्थी वर्ग आहे हा टीनेजर आहे. टीन हा शब्दाचा अर्थ मला फार वर्षांनी कळला बा. मी म्हटलं कसं काय? ते म्हणले 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. 20 मध्ये टीन नाही आलं, 19 पर्यंत टीन आलं. मग टीन म्हणजे काय हो? बऱ्याच वेळा लोक म्हणतात नाही अजून तो टीनेजर आहे, तो लहान आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो लहानपणीच, म्हणजे असं अजून एक म्हण तुम्हाला माहित असेल, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याचा अंकुशाचा मार. म्हणजे काय हो? समजतंय तुम्हाला मी काय बोलतोय ते? सर्वात महत्वाची गोष्ट, सर्वांपर्यंत माझा आवाज पोहोचतोय का? कारण ज्याने आपल्या भाषणातून अमेरिकेमध्ये जगाला दाखवून दिलंय की भारताची संस्कृती ही एक महान संस्कृती आहे, त्या स्वामी विवेकानंदांवर आपण आज चिंतन करणार आहोत. स्वामी विवेकानंद नाव घेतलं तरी तरुण चेहरा समोर येतो. अरे तुमच्या आमच्या सर्वांचं रक्त असं सळसळतं. वक्तृत्वाची वाणी काय असू शकते, शब्द असे काय असू शकतात, आणि शब्द जसे आपल्याला आधार देतात तसं 1893 साली अमेरिकेमध्ये स्वामी विवेकानंदांनी जो जागर केला तो जागर महत्वाचा आहे. तो विचारांचा जागर आहे, तो देशाचा जागर आहे, तो राष्ट्राचा जागर आहे, तो समाजाचा जागर आहे, तो प्रत्येक हिंदुस्थानीचा जागर आहे. आणि भारताची प्रतिमा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी स्वामीजींचं योगदान तुम्हाला मला विसरून चालणार नाही. भावांनो, आज मी अशाच एका युवकाबद्दल आपल्याशी चर्चा करणार आहे. महाराष्ट्र हा शूरांचा देश आहे, शूरांचे राष्ट्र. आचार्य अत्रेंनी बऱ्याच वेळा सांगितलं. याच पुण्यनगरीमध्ये लोकमान्य टिळकांनी असतील, नामदार गोखलेंनी असेल, सावरकरांनी असेल, महात्मा फुलेंनी असेल, अनेकांनी स्वराज्याची, राष्ट्रभिमानाची, समाजाची आणि समाजाला उभं करण्याची क्षमता निर्माण केली. कोणी राष्ट्रासाठी काम केलं, कोणी समाजासाठी काम केलं, कोणी आपल्या नातलगांसाठी काम केलं, आपल्या बांधवांसाठी काम केलं. स्वामी विवेकानंदांनी कोणासाठी काम केलं? अरे आपल्या अखल तरुणांसाठी स्वामी विवेकानंदांनी काम केलं. आणि म्हणून त्यांचा जन्मदिवस 12 जानेवारी हा योग दिन म्हणून साजरा केला जातो. किती मोठं चैतन्य आहे त्यांच्या विचारांमध्ये, अरे किती मोठा आपलेपणा आहे त्यांच्या विचारांमध्ये, किती मोठं त्याग आहे त्यांच्या कार्यामध्ये, आणि किती वर्ष आयुष्य. म्हणतात ना महापुरुष फार काळ जगत नाही भावांनो. पहा ना तुम्ही सर्वांचं आयुष्य पहा बरं. किती वर्ष जगले हो ज्ञानेश्वर? जोपर्यंत तुमच्या वयाचे होते तोपर्यंत त्यांचं कार्य संपलं होतं ज्ञानेश्वरी लिहून. किती वर्ष जगले हो लोकमान्य टिळक? किती वर्ष जगले? शिवाजी महाराज किती वर्ष जगले? तुम्ही म्हणायचं काय लवकर मारायचं का? नाही, आम्हाला एवढं मोठं कार्यच करत नाही, आम्हाला खूप दिवस जगायचंय. जगले की जास्त. पण विश्वेश्वरय्या किती वर्ष जगले? 101 वर्ष. आपले पुण्यातले महर्षी अण्णा कर्वे 102 वर्ष जगले. जगणं आणि मरणं महत्वाचं नाही बाबांना, जन्माला आल्यासारखे आयुष्य कुठे सार्थकीला होता ते महत्वाचं आहे. कलकत्त्याच्या अशाच एका गरीब कुटुंबामध्ये, म्हणजे सुरुवातीला सधन, बऱ्यापैकी सधन कुटुंबामध्ये एका मुलाचा जन्म झाला. सर्वसामान्यांप्रमाणे छान चाललं होतं. पण अचानक एके दिवशी घरातली परिस्थिती छान होती, संस्कृत असा परिवार होता. वडील चांगलं कमवत होते, पण नियतीला काय मान्य नसावं कदाचित. पुढे अखंड आपल्या वक्तृत्वाने जगाला वाणी आणि ज्ञान देणाऱ्या स्वामी विवेकानंदांना सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या तुमच्या आमच्या सारख्या गरीब परिस्थितीतून जावं लागलं. दुभाषकाची भूमिका बजावावी लागली कुटुंबासाठी. आणि अचानक वडिलांचं निधन होतं. शिक्षण आता सोडायची वेळ येते की काय? पण नाही, लौकिक अर्थाने स्वामी विवेकानंदांचं शिक्षण बाबांना जास्त नाहीये, फक्त BA. पूर्वी बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की BA नुसतं लिहिलं ना नावापुढे सुनील करपे BA तर पत्र घरी मिळायचं पहा. म्हणजे BA झालेले एवढे कमी होते.
आता जर इथं दगड मारला चौकात बसणारे कोणाला पण तर बीए झालेलाच पोराला लागन. म्हणजे काय हो, शिक्षण वाढलं, ज्ञान नाही वाढलं, शिक्षण वाढलं. व्हॉट्सअपवर स्पेलिंग 2 मिनिटात टाईप करता येतं, कारण की तिथं स्पेल चेक असतं. एखाद्याला जर मी म्हणलं ना सोफिस्टिकेटेडचं स्पेलिंग लिह, तो इकडे तिकडे बघतो. एवढं जर आयुष्याला इझी असेल तर तुम्ही कसं प्रयत्न करणार हो? बरेच लोक म्हणतात स्वामी विवेकानंदांनी छान भाषण केलं. अरे किती पुस्तकं वाचली त्यांनी, याचा तुम्ही कधी विचार केलाय? कधी केलंय चिंतन त्याचं? कधी केलंय मनन त्याचं? नाही, अक्षय कुमारची, ऋतिक रोशनची बॉडी छान दिसते, पण ते किती वेळ व्यायाम करतात याचा कधी कोणी विचार केलाय का? तुम्हाला फक्त वरचं दिसतं. अण्णा हजारे नेहमी म्हणतात बाबांनो, जर झाडाला मोठं व्हायचं असेल ना तर बिल आधी जमिनीत गाडून घ्यावं लागतं. एकदा ना एक छोटीशी गोष्ट सांगून विषयाला सुरुवात करतो. एक आजोबा आहेत ना, आपल्या नातवाला पंढरपूरला घेऊन जातात. आणि ते नातूच ते 12-13 वर्षाचं छोटस आपल्या आजोबांचे हट्ट करतं, आजोबा मला यायचंय, मला यायचं. अरे आजोबा म्हणतात खूप लांब आहे बाबा. नाही मला यायचंय आजोबा. आजोबा म्हणतात चल. आणि मग जसं जवळजवळ पंढरपूर यायला लागतं, इंद्रायणी चंद्रभागा जशी जवळ यायला लागते, तसं तिथे वाळू पाहायला गरम लागते. ते म्हणतो आजोबा आजोबा मला खांद्यावर घ्या. आता आजोबा शेवटी नातवाचे सरळ लाड पुरवतात. आपल्या ते आजोबा त्या नातवाला खांद्यावर घेतात. मंदिर फार जवळ यायला लागतं. आणि मग त्या नातवाला कळस दिसतो पण मंदिराचा. पहा बर का, 60 वर्षाच्या आजोबाला कळस नाही दिसला, पण 12 वर्षाच्या नातवाला का दिसला हो? कारण तो आजोबांच्या खांद्यावर बसलेला आहे. का 1893चा मी सांगतोय, 93, 83. पुढचा काळ झाला 1901 मध्ये. काय झालं? अरे कोणत्या काळात त्यांनी कार्य केले याचा अभ्यास करा. आणि मग अचानक वडिलांचं स्वामी विवेकानंदांचं निधन होतं. घरची जबाबदारी, मोठा मुलगा म्हणून त्यांच्यावर पडते. उपजीविकेसाठी आपले भावंड, आपली आई उपाशी मरते हे त्यांना पाहत नाही. आणि मग ते काहीतरी काम करायसाठी जातात. पण त्या दरम्यान त्यांना प्रश्न पडतात, देव आहे का? आणि मग देव असेल तर तो मंदिरात का बरं शोधायचा? असे प्रश्न विचारत असताना एकदा वर्गात त्यांनी एस्कर्शन नावाची एक कविता त्यांचे प्राध्यापक शिकवत होते. त्यास त्यांनी विचारलं, सर देव आहे का हो? सरांनाही प्रश्न पडला की असा काय प्रश्न विचारतोय. काही काही मुलं ना फार हुशार असतात पहा, ते पलीकडे जाऊन प्रश्न विचारतात. असाच एकदा प्रश्न विचारला गुरुजींनी एका वर्गात. मुद्दाम थोडं विषयांतर करतोय कारण विषय तुम्हाला समजला पाहिजे. स्वामी विवेकानंदांचा जन्म इथे झाला, मृत्यू इथे झाला, त्यांच्या आईचे नाव, त्यांच्या वडिलांचे नाव, त्यांचं हे कार्य, हे मला करायचं नाही. आज मला तुमच्यातलं स्वामी विवेकानंद जागा करायचा आहे. आज मला तुमच्यातला शिवाजी जागा करायचा आहे बाबांनो. छोटासा प्रयत्न असेल कदाचित तो माझा, चुकला तर माफ करा, पण तुमच्या भल्यासाठी मी बोलतोय. अरे आपल्या तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा शिवाजी, विवेकानंद, लोकमान्य टिळक, गाडगे बाबा, महात्मा गांधी दडलेले आहेत. फक्त बाहेर या जरा. मी माझं आणि माझ्या पुरतं सोडून थोडं समाजाकडे बघायला लागा. समाजात काय चाललंय डोळे उघडून बघितलं. आचार्य म्हणले होते, पुण्यात जरी येडा माणूस जरी शाने डोळे उघडून राहिला, कान उघडे करून राहिला, तर तो महान पुरुष झाल्याशिवाय राहणार नाही. पुण्यात आहात तुम्ही. आज या सभागृहामध्ये आपण आज चर्चा करतोय भविष्यात काय व्हायचं याच्यावर. नीट प्रसंग लक्षात घ्या. एका शिक्षकाने आपल्या मुलांना सांगितलं, बाबांनो लिहा एका कागदावर. काय लिहा? काय लिहा? लक्षपूर्वक ऐका, मी प्रत्येक प्रश्न नीट सांगतोय. लिहा एका कागदावर, जगात दुःखी कोण? कोणी म्हणलं आई दुःखी, कोणी म्हणलं वडील दुःखी, कोणी म्हणलं मीच दुःखी. एक मुलाने एकच शब्द लिहिला, मासा. आणि कागद हातात दिला, सर्वांचे कागद आले, सर्वांचं वाचलं गुरुजींनी. म्हणले अरे तू काहीच लिहिलं नाही. लिहिले ना गुरुजी, नीट बघा. त्याच्यावर लिहिलं होतं मासा. गुरुजींनी विचारलं का रे, मासा कसा काय? तरच त्या मुलाने सांगितलं, गुरुजी मासा एवढ्यासाठी दुःखी की त्याचे अश्रू कोणालाच दिसत नाहीत. गुरुजींचे डोळे खाडकन उघडले आणि त्या मुलाच्या पाठीवर हात मारून सांगितलं, बेटा तू एक दिवस फार मोठा विचारवंत होशील आणि तो विद्यार्थी म्हणजे खलील जिब्राल. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. त्या शिक्षकांना ती एस्कर्शन कविता शिकवत असताना रमून गेलेल्या शिक्षकाला स्वामी विवेकानंदांनी वर्गात विचारलं, गुरुजी देव आहे का हो? सर देव आहे का हो? प्रश्न पडला त्यांना, तर काय बोलावं. म्हणून त्यांनी नंतर तास सुटल्यानंतर त्यांना सांगितलं, विवेकानंद ते नंतर झाले. आपल्याकडे चांगलं नाव मिळायला फार तपश्चर्या करावं लागते, सहजासहजी मिळत नाही. आता एखाद्या आई जन्माला आल्यावर लिहिते,
मुलाचं नाव लगेच नरेंद्र, विवेकानंद. पण विवेकाचा आनंद आहे का त्याच्यात? ते पण पाहिलं पाहिजे की नाही? चंदनाला सांगावं लागतं का त्याचा सुगंध येतो म्हणून? नाही. बरोबर का नीट? आणि मग सर त्याला सांगतात, नरेंद्रा, अरे बाबा, तुझे असे काही प्रश्न असतात, आमच्याकडे तर याची उत्तर नाहीत रे, पण तुला एक व्यक्ती याचं उत्तर देईल. ती व्यक्ती म्हणजे रामकृष्ण परमहंस. जा त्यांच्या कालीच्या मंदिरात जा, त्यांच्याशी चर्चा कर. आणि मग स्वामी विवेकानंद कालीचं मंदिर सोडत रामकृष्ण परमहंसाकडे जातात, त्यांचं दर्शन घेतात, त्यांना प्रश्न विचारतात, त्यांचं काय समाधान होत नाही. ते म्हणतात, गुरुजी, तुमच्या उत्तराने मी समाधानी झालेलो नाही. देव जर असेल तर मग तो कालीच्या मंदिरातच का शोधायचा? मग तो माणसात नाही का? तो समाजात नाही का? आहे ना. तुला काय म्हणायचंय? नाही गुरुजी, मला देव आहे हे जगाला आणि माझ्या पूर्ण राष्ट्राला सायंटिफिक भाषेमध्ये समजून सांगायचंय. आता रामकृष्ण परमहंसाची तपश्चर्या फार मोठी होती पहा. ते ओळखतात आणि ते ओळखतात की नरेंद्र इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळा आहे. ते त्याला जवळ बोलवतात आणि सांगतात, तुला काय पाहिजे? काही नाही गुरुजी, मला देव आहे की नाही, समाज कसा घडला पाहिजे, आणि जर तो असेल तर देव कुठे आहे हे मला शोधायचंय. ठीक आहे म्हणले, जा तू कालीच्या गाभाऱ्यात जा आणि तुला काय हवं ते माग. आता नरेंद्रचे प्रश्न असे होते की माझे भाऊ बहीण उपाशी मारतायत, मी काही काम करत नाही, माझ्या आईच्या हालापेष्ट मला पाहवत नाही, आधी मला त्यांना सुखी करायचंय. परमहंस म्हणतात, तुला काली प्रसन्न झालेली, जा तुला जे मागायचं ते माग. हे आतमध्ये जातात. आता आतमध्ये कालीच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर नरेंद्राने प्रश्न पडतो आणि खरोखर त्यांना प्रश्न पडण्याच्या अगोदर ते कालीला मागतात, हे देवी, मला भक्ती, ज्ञान आणि वैराग्य दे. असं 2दा 3दा 4दा होतं. ते बाहेर येतात आणि मग पहावर का, मग रामकृष्ण परमहंस त्यांना म्हणतात, अरे नरेंद्रा, तू वेगळ्या कार्यासाठी जन्माला आलायस. तुझ्या वैयक्तिक गरजा असतीलही नाही असं नाही, पण त्याच्याही पेक्षा तू भक्ती, ज्ञान, वैराग्य मागतोयस म्हणजे तुझं ज्ञान अफाट आहे. आणि मग तिथून त्यांना गुरुची प्रचिती येते आणि मग नरेंद्र आपलं कार्य करायला सुरुवात करतात, जीवन जगायला सुरुवात करतात, अखंड ज्ञान करतात. आपले रामकृष्ण परमहंस अंतिम क्षणात असताना नरेंद्रावर आपल्या रामकृष्ण मठाची जबाबदारी सोडून हे जग सोडून निघून जातात. नरेंद्र अखंड वाचन, अखंड चिंतन आणि भ्रमण करत करत संपूर्ण देश फिरतात. फिरलं पाहिजे. तुमच्या हातात कॉम्प्युटर, तुमच्या हातात तुमचा लॅपटॉप, तुमचा आयपॅड, तुमचा मोबाईल. कधी क्रीडांगण माहित नाही, कधी निसर्ग भ्रमण माहित नाही, कधी 4 मैदानी खेळ नीट माहित नाहीत. मुली असू मुलं असू, याच्याशी चॅटिंग कर, त्याच्याशी चॅटिंग कर. म्हणजे शेजारी बसल्याबरोबर 2 दिवस बोलत नाही आपण, आणि मात्र जो अमेरिकेत आहे त्याच्याशी तासन तास बोलतो. काय उपयोग हो याचा? कधी विचारपूस केली का आपल्या आईची, कधी वडिलांची, कधी आजोबांची, कधी आजीची, कधी आपल्या जवळच्या 4 मित्रांची, कधी केली का तुम्ही? आपल्याला जे मिळतं ना त्याची तुम्हाला चिंता नाही राहत. नरेंद्रांनी आपल्या भावासाठी, बहिणीसाठी, आईसाठी खूप काही केलं, पण त्यांचा जन्म फक्त त्यांच्यासाठी करण्यासाठी झाला नव्हता. त्यांना ज्ञानाची लालसा होती, त्यांना डिग्रीची अपेक्षा नव्हती, त्यांना ज्ञानाची लालसा होती. देर आर 2 डिफरंट पार्ट इन द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स ऑफ लाईफ. वन इज डिग्री अँड वन इज नॉलेज. You told me, what is the difference of degree and knowledge? There is a big difference. One person is dedication and other is sympathy. That work will be success, but dedication is must. How to dedicate for subject? मी त्या विषयाशी किती समरस झालोय. अरे जोपर्यंत तुमचा श्वास तुमच्या ध्यासासाठी घेतला जात नाही ना बाबांनो, तोपर्यंत समजायचं की आपण अजून यशस्वी झालो नाही. आणि जोपर्यंत तुम्हाला तुमची ओळख सांगावी लागते स्वतःच्या तोंडाने, तोपर्यंत समजायचं की आपलं ध्येय अजून आपल्यापासून लांब आहे. माणूस पाहिला की आपलं ध्येय समजलं पाहिजे. सचिन तेंडुलकर सांगतो का मी क्रिकेटर आहे म्हणून? अमिताभ बच्चन सांगतात का मी ऍक्टर आहे म्हणून? माननीय पवार साहेब किंवा माननीय नरेंद्रजी मोदी सांगतात का मी पॉलिटिशियन आहे म्हणून? माननीय मुकेश अंबानी, माननीय अनिल अंबानी सांगतात का मी उद्योगपती आहे म्हणून? नाही. त्यांचं नाव ही त्यांची ओळख निर्माण होते आणि त्यांची ओळख हेच त्यांचं काम असतं. एवढं मोठं झालं पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी सगळं विचार सुरू केले, कार्य सुरू केलं. कलकत्त्यावर निघालेली ही स्वारी पूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात गेली. मुंबईमध्ये गेले, दिल्लीत गेले, प्रत्येक भारताच्या कानाकोपऱ्यात स्वामीजी पोहोचले. आता परदेशात जायची वेळ आली.
आणि मग आता स्वामीजींना परदेशात जाण्यासाठी त्या काळामध्ये अमेरिका आजही पुढे आहे, त्या काळातही पुढे होती, इथून पुढेही पुढे राहील. कशामुळं? का त्यांना 4 पाय आहेत का? अमेरिकेच्या कुठल्या माणसाला 8 पाय आहेत का हो? तुमच्यासारखे 2 पाय, 2 हात, 2 डोळे, 2 नाक, नाक पुढे 2, नाक 1, 2 कान. गांधीजींनी सांगितलं होतं 3 माकडांचं उदाहरण, मी नंतर सांगेल, आता विषयात तर करत नाही. पण स्वामी विवेकानंदांनी ठरवलं होतं की मला राष्ट्र उद्धार करायचा आहे, राष्ट्रभक्ती हे माझं आयुष्य आहे. सुरुवातीला पडणारे प्रश्न नंतर प्रगल्भ झाले. देव आहे की नाही याचे प्रश्न त्यांचे निवडले, स्वतः त्यांनी उत्तरं शोधली. आता ट्युटोरियल लिहायचं म्हणलं तर आपण दुसऱ्याची पुस्तकं घेऊन लिहितोय, दुसऱ्याचे नोट्स घेऊन लिहितोय. स्वामीजींनी तसं केलं का? त्यांचे प्रश्न तर मोठे होते. तुमचे प्रश्न कसे आहेत? काय प्रश्न आहेत तुमचे? ज्याचे प्रश्न जेवढे मोठे ना त्याचं सक्सेस तेवढा मोठा, हे डोक्यात ठेवा. आणि मग ठरलं 1893 साली अमेरिकेमध्ये 5 सप्टेंबर 1893 ला शिकागो येथे राष्ट्र परिषद होणार होती. देशोदेशीचे 7,000 लोक त्या ठिकाणी आपल्या धर्माबद्दल, आपल्या राष्ट्राबद्दल बोलणार होते. भारताची मोठी अडचण होती. ज्यांना वैदिक धर्माचं ज्ञान होतं त्यांना इंग्रजी येत नव्हतं, हिंदू धर्माचं ज्यांना चांगलं ज्ञान होतं त्यांना इंग्रजी येत नव्हतं, ज्यांना इंग्रजी चांगलं येत होतं त्यांना ज्ञान नव्हतं, ज्यांना दोन्ही गोष्टी होत्या त्यांना मानता येत नव्हतं, आणि ज्यांना मानता येत होतं त्यांना अहंभाव निर्माण झाला होता की मी फार मोठा म्हणून मीपणामध्ये ते दडले होते. आणि शेवटी सर्वानुमते ठरतं की भारताच्या प्रतिनिधी म्हणून स्वामी विवेकानंद जाणार. अरे पण जाणार कसे? वर्गणी करून गेले स्वामी विवेकानंद. तुमच्यासारखे पैशाचे त्यांचे आईबाप श्रीमंत नव्हते. आज मला पालकांना सुद्धा थोडं बोलायचंय, माफ करा, पण एखाद्या मुलांनी जर एखादी गोष्ट मागितली तर बाप त्याच्यासाठी पोटाला चिमटा घेतो, आई त्याच्यासाठी खर्चात कपात करते, पण मुलाला मात्र पल्सर गाडी घेऊन देते, करिश्मा गाडी घेऊन देते. करिश्मा मला फार कळत नाही 2 व्हीलर्स मधलं, पण तरी. आणि मग मुलं, अरे मग तुम्ही पण विचार करा ना, आपल्या मुलाला आपण किती पुस्तकं घेऊन देतो? आपला मुलगा व्यायाम करतो की नाही? आपल्या मुलाची संगत कोणाबरोबर आहे? हे जर सगळं आज विचारात घेतलं तर उज्ज्वल भविष्य. एवढं लक्ष, आज पेराल ते उद्या उगवणार आहे. गहू पेरले तर गहू उगवतील, हुलगे नाही उगवणार. चांगले संस्कार दिले तर मुलं चांगले निघतील. आज जर बाप, असं बोलू नये पण बोलायला पाहिजे, जर व्यसन करून येत असतील, सिगारेट पित असतील, दारू पित असतील, इतर काय अनेक प्रकार असतील, मुलं काय करतील? आणि काय त्या बापाला अधिकार आहे मुलाला सांगायचं की नाही तू असं करू नको म्हणून? नीट लक्षात ठेवा, मन हे फार अनुकरणशील आहे. डोळे तुमचं सर्वात जास्त शिक्षण देत असतात. तुम्ही वाचा ना हे चरित्र. स्वामी विवेकानंदांनी ठरलं अमेरिकेत जायचं. आत्ताच्या सारखं विमान नव्हतं, जहाजाने स्वामी गेले. तिथे गेले तर सगळं मराठी, शेवटी प्राध्यापकच. वकिलासारखी बुद्धी नव्हती, सगळे कागद जवळ ठेवायची. शिक्षकच समाजाचे. काही लोक तुम्हाला म्हणता कोणत्या शाळेत शिकवत होते, तसे शिक्षक नाही. काही शिक्षक हे शाळेतल्या मुलांचे शिक्षक असतात आणि काही शिक्षक हे समाजाचे शिक्षक असतात. त्यातले स्वामी होते. सगळे कागदपत्र हरवले, राहायला पुरे पैसे नाहीत. अमेरिकेमध्ये त्यांची सगळी अगदी सगळ्या प्रकारे विपर्यास झाला. पण म्हणतात ना, काही ठिकाणी नियती खूप मदत करते बा. तशी नियतीने मदत केली स्वामींना. आणि मग स्वामींना मदत केल्यानंतर प्रोफेसर राईट यांनी त्यांना योग्य वेळी योग्य ठिकाणी, आणि त्यांची जेव्हा स्वामीजींशी चर्चा झाली त्यावेळेस सांगितलं तिथल्या प्रोफेसर त्या सर्व शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये की वन ऑफ द लर्नेड प्रोफेसर, द टीच ऑफ ऑल प्रोफेसर्स हिअर टू द गुड एक्सलन्स अँड टॅलेंट. आपल्या सगळ्या प्राध्यापकांपेक्षा ज्याचा प्रकाश या जगाला पडेल एवढा ज्ञानी माणूस भारतातून आलाय, त्याला संधी द्या. 5 मिनिटाची संधी 7व्या दिवशी मिळाली. अरे मराठी, हिंदी, बंगाली जनगणमन जेव्हा लिहिलं ना, तेव्हा त्याच्यात पूर्ण भारताचा उल्लेख रवींद्रनाथ टागोरांनी का केला? मला ना कधी फार छान प्रश्न पडतो. माफ करा, मी कुठल्या राज्यापुरता मर्यादित बोलत नाही, भारत अखंड देश आहे. परंतु बंगाली माणसामध्ये आणि मराठी माणसामध्ये जी तरफ आहे ना कामाची, ती फार कुठं मला दिसत नाही. घोष, मी आता जे सांगितलं तुम्हाला, ही सगळी माणसं, मग छत्रपती शिवाजी, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, साने गुरुजी, गाडगे महाराज, ही माणसं बघा ना. सांगा बरं, महाराष्ट्र आणि पंजाब, महाराष्ट्र बिहार,
नाही असं नाही, तिथे पण मोठी माणसं झाली. मी कोणाला नाव ठेवत नाही, वैयक्तिक घेऊ नका हे माझं बोलणं. परंतु बंगाली आणि मराठी माणसं सगळ्या बाबतीत अग्रेसर आहेत. आजही तुम्ही लक्षात ठेवा. चित्रपट सृष्टीमध्ये घ्या, अभिनयामध्ये घ्या, मिलिटरीमध्ये घ्या. आयसीएस सगळ्यात पहिले या देशाचे आयसीएस बंगाली व्यक्ती. आणि म्हणून त्या बंगाली माणसाने सांगून दिलं, भारतीय माणसांनी बंगाली म्हणून तिथे गेले नव्हते, तर हिंदुस्थानी म्हणून गेले होते. आणि तिथे त्यांनी भाषण करताना सुरू केलं, माय सिस्टर्स ऑफ ब्रदर्स ऑफ अमेरिका. माझ्या अमेरिकेच्या बंधू आणि भगिनींनो. सभागृह उठलं, टाळ्या वाजवायला लागला. स्वामीजींना वाटलं काय चुकलं की काय आपलं, नाही म्हणलं तरी आपण भारतीय आहोत. पण सभागृह 5 मिनिटं टाळ्या वाजत होतं. विद्यार्थी मित्र, त्या शब्दात किंमत होती. अरे माझ्या बंधू आणि भगिनींनो, अरे बंधू आणि भगिनींनो शब्द आला कुठून? रात्रंदिवस केलेल्या चिंतनातून तो शब्द आलेला आहे. नुसतं बाह्यांगाने सुंदर होऊन चालणार नाही. लोकांनी नंतर आख्यायिका केल्या, मला त्यावर बोलायचं नाही. पण महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो, माय ब्रदर्स ऑफ सिस्टर्स इन अमेरिका. हा शब्द लोकांनी चालवलेलं लोकराज्य म्हणजे लोकशाही. अब्राहम लिंकननी त्या काळात अमेरिकेत सांगितलं. अरे 1 मिनिटात ही गोष्ट आली नाही बाबांनो. आयुष्यभर तो माणूस काळावर भेदासाठी लागला आणि मग कळलं, अरे लोकांसाठी सगळे आपल्या देशामध्ये आज पहा, आकाशात उडायचं कसं शिकवणाऱ्या संस्था आहेत, पाण्यामध्ये समुद्रात जायचं कसं शिकवणाऱ्या संस्था आहेत. अरे पण घरात कसं राहायचं, आई बापाशी कसं वागायचं, आजोबाजीशी कसं वागायचं सांगणारं कोणी नाही. हा योगात आला पाहिजे. घरामध्ये मुलं घडवण्यासाठी कसे संस्कार दिले पाहिजेत हे आपण हे महापुरुष वाचून समजून घेतलं पाहिजे बाबांनो. माझी तळमळ फक्त तेवढ्यासाठी आहे. कोणाची बहीण आली तर आपली नजर आपल्या बहिणीसारखी असली पाहिजे, तिथं वाईट नजर राहता कामा नये. ही भूमिका जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत शिक्षणाचा काही उपयोग नाही. निष्कलंक चारित्र्य. आणि मग त्या सभेत सगळेजण सांगत होते, 6000 लोक जे आधीचे बोलले ते म्हणत होते आम्ही महान आहोत, आम्ही ज्ञानी आहोत आणि आम्हाला अमेरिकेने बोलवलं आमच्या ज्ञानाचा फायदा करून घेण्यासाठी. स्वामीजी एवढंच म्हणाले, मी अमेरिकेला धन्यवाद देतो. कारण अमेरिकेला मी धन्यवाद देतो की देशोदेशीच्या दार्शनिकांना अमेरिकेकरांनी इथे बोलून आम्हाला जी संधी दिली. अमेरिकन अगदी विचार करायला लागले, अरे कोण हा माणूस? सगळेजण आपलं कौतुक करतायत, मात्र हा मात्र आपलं कौतुक करतोय, अमेरिकेचं कौतुक करतोय. अरे लोकांनी टाळ्या वाजवल्या 5.5 मिनिटाच्या भाषणामध्ये. त्यांनी सांगितलं, तुम्हाला काय वाटतं हिंदुस्थानामध्ये संस्कृती नाही का? अहो आमच्याकडे भिकारी भीक मागताना सुद्धा एखादी भगवद्गीतेची ओळी म्हणतो. आमच्याकडे ज्ञान आहे बाबांनो, आमचा स्वाभिमान आहे. इथले काही मिशनरीज तिथे येतात आणि सांगतात अमेरिकेत नाही आणि त्यांचे स्वतःचे घरं भरतात, असं नाही. आमच्याकडे आमचा हिंदू धर्म फार मोठा धर्म आहे, त्याला इतिहास आहे, त्याला संस्कृती आहे. हे 1800चा काळ सांगतोय, आजचा काळ इंटरनेटचा नाही. गुगलवर कॅलिफोर्नियात कुठं काय चाललंय तुम्ही 2 मिनिटात शोधताय. त्यावेळेस गुगल नव्हतं बाबांनो, त्यावेळेस होतं स्वामीजींचे शब्द होते अमेरिकेमध्ये. अरे राष्ट्राचं स्वप्न पाहिलं होतं, आपल्यासारखं गल्लीत जाऊन भाषण करत नव्हते ते. आणि मग तिथं त्यांनी सांगितलं, 3.5 वर्ष स्वामी राहिले तिथे. एक जणांनी प्रश्न विचारला, स्वामीजी आपण आता सुखवस्तू देशात आहात, तुम्हाला भारताबद्दल काय वाटतं, इथेच राहा की? त्यावेळेस ते म्हणाले होते हसून, अरे तुमच्या सुखापेक्षा मला माझ्या समुद्र किनाऱ्याची जी माझ्या मायभूमीची जी माझी धूळ आहे ती माझ्या मस्तकाला लागली तर मी स्वतःला धन्य समजेल. बाहेर जेवढा माणूस जातो ना तेवढं प्रेम वाढतं आपल्याबद्दलचं. आले स्वामीजी परत भारतामध्ये. आणि मग काय एकदा लोक ज्ञानेश्वरांना नाही का, अरे जेवायला अन्न दिलं नाही ज्ञानेश्वरांना, मुक्ताईला दिलं नाही, आई बापाला देहांत प्रायश्चित्त घेतलं तरी त्यांना पैशाच्या सभेशिवाय शुद्धीपत्र मिळालं नाही. पण एकदा ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली पसायदान म्हटलं आणि त्याच जेव्हा रेड्याच्या मुखातून वेद वदवले लोक म्हणले ज्ञानेश्वर महाराज की जय. लोकांना चमत्कार लागतात, त्याशिवाय नमस्कार होत नाही. अमेरिकेतून आलेले स्वामी विवेकानंद आलेल्या लोकांनी लगेच विवेकानंद त्यांना म्हणजे खेत्रीच्या राजेसाहेबांनी त्यांना ते नाव बहाल केलं. अनेक राजे महाराजांनी त्या काळात त्यांना आपल्या दरबारात बोलवलं, सन्मानित केलं. शाहू महाराजांनी त्यांना निमंत्रित केलं. पण ते कोणाच्याही ओलीस राहिले नाही. ज्ञानी माणसाने कधी कोणाचं लाचार राहता कामा नये या मताचा मी स्वतः अगदी पुरस्कर्ता आहे. आणि मग स्वामीजींनी सांगितलं भारतात येऊन की नाही बाबांनो, जगापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, आपली संस्कृती महान आहे. पण त्याच वेळेस त्यांना कोणीतरी सांगितलं, कलकत्त्यात भव्य मिरवणूक निघाली होती की स्वामीजींचा जय जयकार सर्वत्र पसरला होता. आणि कोणीतरी मित्राने सांगितलं, नरेंद्र अरे तुझी आई तुझ्या दारामध्ये तुझी वाट पाहते रे,
स्वामी विवेकानंद रथातून खाली उतरले आणि या लहान मुलासारखे पळत पळत आपल्या आईपाशी जाऊन आईच्या पदराखाली जाऊन म्हणले, आई मी आता तिन्ही जगातला म्हणजे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, ही जी म्हण आली ना बाबांनो ती आईसाठी आली. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं, सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, नसली कुठं म्हणजे नाही म्हणवत नाही बाबांनो, ती जन्माची शिदोरी असते, सरतही नाही आणि उरतही नाही. आणि मग स्वामींनी आपल्या आईला मिठी मारली आणि सांगितलं, आई मी आता जगातला सर्वात सुखी माणूस आहे ग, जगातला सर्वात सुखी माणूस आहे. आईला बरोबर घेतलं, आपल्या बरोबर रथात बसवलं. आईला सांगितलं मित्रांना, अरे बाबा सगळे हार मला नका घालू, आणि असे खुनाने केलं की आईला घाला म्हणून. अरे कोणता तरुण आता असं करील हो? त्या काळात स्वामी जगाचा वक्ता म्हणून ज्यांनी प्रसिद्धी मिळवली ती ज्ञानी पुरुष म्हणून आईसाठी फार पहा नतमस्तक होणारे स्वामी विवेकानंद होते. मग आईने नवस केला होता तू येशील म्हणून. आईने सांगितलं, अरे नरेंद्र मी नवस केला होता बाबा तू येशील म्हणून. मग कालीच्या मंदिरात गेले, आईचा नवस फेडला. अरे पोरगा थोडा शिकतो, सातारा सांगली आमच्या नगर भागातून पुण्यात येतो, 4-2 पुस्तकं शिकतो, त्याला वाटतं फार ज्ञानी झालो, गावाकडे गेला आई वडिलांशी कसा वागतो, इस्त्रीचे कपडे घातले म्हणून ज्ञान वाढत नाही बाबांनो. अरे त्या आईने कष्ट करून तुम्हाला इथं पाठवलंय, लक्षात ठेवा. ती जर शेतात काम करत असेल तर माझा बाबा पुण्यात शिकतोय म्हणून ती जेवणार नाही, पण तुम्हाला पैसे पाठवते तिला विसरू नका, लक्षात ठेवा. हे मी पोटतिडकीरी तुम्हाला सांगतोय. इथं तुम्ही एमपीएससी यूपीएससी करायला काही मुले आलेत. किती जणांना जाणीव आहे, त्यांचा बाप शेतात दूध काढतो सकाळी आणि डेअरीत घेऊन जातो, कधी कधी पगार पण वेळेवर मिळत नाही, पण तुमच्या इथं डब्याला कधी पैसे कमी पडत नाही बा. कुठून येतात ते पैसे? हे पैसे त्यांच्या कष्टातून आलेले पैसे आहेत, ही गोष्ट विसरू नका फक्त. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी सांगितलं आपल्या वडिलांना, आपल्या ज्ञानाचा जागर तिथे त्यांनी दिलाय. समाज उभा करण्यासाठी ते उभे राहिलेत आणि लढलेत सर्वांसाठी. आणि मग स्वामी म्हणले चला हरकत नाही. आईचा आशीर्वाद घेतला आणि मग सर्व करून पुन्हा आपल्या मठात त्यांनी स्थापना केली. रामकृष्ण मठामध्ये एक विचार निर्माण केला आणि सांगितलं मला 100 तरुण द्या, मी राष्ट्राचं भविष्य बदलतो. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, त्या सुभाषबाबूंनी सांगितलं होतं. स्वामीजींनी काय सांगितलं? चांगले तरुण मला द्या, मी राष्ट्राचं भविष्य बदलतो. काय मोठा आत्मविश्वास आहे. इथं घर बदलता येत नाही लोकांना, आयुष्यभर भाड्याच्या घरात राहतात काही काही. राष्ट्राचं भविष्य बदलतो माणूसच होते ना हो. कोण होते स्वामी? मी तरुणांना आव्हान करतोय आज, इथून जर बाहेर पडण्याच्या आधी जर संकल्प करून नाही ना पडले तर माझं बोलणं फेल गेलं समजेल मी. जे करायचं ते उत्तम दर्जाने करा. स्वामी विवेकानंदांनी शेवटी ठरवलं की आता मठात जायचं. सर्व तरुणांना एकत्र केलं, देशोदेशीचे तरुण आले, स्वामीजींचे भक्त झाले. स्वामीजींनी संधी दिली, चतुसूत्री दिली. मग आपल्या सगळ्या बांधवांना ते आपल्या मठामध्ये बोलवतात, बेलूर मठामध्ये सर्वांशी चर्चा करायला सुरुवात करतात. आणि मग अगदी पहा बरं का, म्हणजे जवळच भगिनी निवेदिता असतात, जवळच काही अंतरावर समाजकार्य करत असतात. त्यांनी सुरुवातीला स्वामीजींना सांगितलं, स्वामीजी मी तुमची भगिनी म्हणून आयुष्यभर तुमच्यासाठी कार्यरत राहील. अशी माणसं जोडावी लागतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठलीही जाहिरात देऊन माणसं बोलवली नव्हती पहा. तानाजी मालुसरे असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील. गड आला पण सिंह गेला महाराज म्हटल्यानंतर माझ्या मुलाचं लग्न मी नंतर करेल, पण आधी कोंढाण्याचं लग्न करेल. म्हणजे काय असतं माहितीये का, महापुरुषांना अनुयायी भेटले पाहिजेत. आणि अनुयायी कधी जाहिरात देऊन मिळत नाहीत, ती शोधावी लागतात. शोधकतेची क्षमता त्या महापुरुषामध्ये नक्की असते. स्वामी विवेकानंदांना 100 पुरुष नाही भेटले पहा. 100 त्यांना संन्यासी नाही भेटले. जे जर भेटले असते तर कदाचित भारताची परिस्थिती त्याच वेळेस वेगळी झाली असती. चांगली माणसं सहजासहजी एवढे लवकर मिळत नाहीत. गर्दी मिळेल, दर्दी माणसं मिळत नाहीत. स्वामीजींनी सांगितलं होतं मला गर्दी नको आहे माझ्या भाषणाला, मला दर्दी मुलं हवी. आणि मग अगदी अगदी तारुण्यात म्हणजे 39 वर्ष काय वय जाण्याचं नाही पहा. तसं पाहिलं अजूनपर्यंत 39 वर्षापर्यंत मी पाहिले फाईल घेऊन नोकरी शोधणारे माझे अनेक बांधव आहेत सध्या. मग स्वामीजींनी अगदी सकाळी भल्या पहाटे उठले, दररोजचं त्यांचं अगदी सगळं त्यांनी कार्य रुटीन प्रमाणे केलं. मग सर्वांना सांगितलं मला आज व्याकरणाचा पाठ शिकवायचा आहे तुम्हाला सर्वांना. व्याकरणावर त्यांचा फार जीव होता, कारण त्यात अचूकतेला महत्व असतं. मग ते व्याकरण शिकवतात. व्याकरण शिकून झालं, मग अगदी दुपारचं जेवण घेतलं त्यांनी. दुपारचं जेवण घेतल्यानंतर सर्व जवळच्या स्नेहांशी काही चर्चा केली. आणि मग 5 वाजता म्हणले चला जरा फेरफटका मारून येऊ. आणि मग फेरफटका मारायला ते बाहेर पडले. आपल्या सहकाऱ्यांबरोबर फेरफटका मारून आले.
आणि मग म्हटले सर्व दाऱ्या खिडक्या उघडायला लावल्या आपल्या सर्वांना आणि सांगितलं मी जरा विश्रांती घेतो. 5-5:30ची वेळ होती. स्वामीजी विश्रांतीला गेले आणि विश्रांती घेण्यासाठी शांत प्रसन्न मुद्रेने त्यांनी आपलं जे अंथरूण होतं त्यावर ते असे झोपी गेले एका अंगावर. 8 वाजले, 8:30 वाजले. एक शिष्य गेला आणि स्वामीजी आवाज दिला, प्रतिसाद नाही. जवळ गेला, परत स्वामीजी म्हणला प्रतिसाद नाही. स्पर्श केला, कुठलाही प्रतिसाद नाही. स्वामीजी आपला देह सोडून कधीच निघून गेले होते. जवळच भगिनी निवेदिता होत्या, जवळच्या गावावर काही काम करत होत्या, धमसमाज कार्य करत होत्या. त्यांना बोलवण्यात आलं. त्यांनी पाहिलं स्वामीजींच्या चेहऱ्यावर अखंड तेज होतं, पण स्वामीजी मात्र आपल्यात नव्हते. डॉक्टरांना बोलवण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं आता पुढच्या तयारीला लागा. 39व्या वर्षी स्वामीजींनी देह सोडला, पण कार्य मात्र एवढं केलं. ते एकाच ठिकाणी एकदा बोलून गेले होते मद्रासमध्ये की एक स्वामी विवेकानंदांनी किती कार्य केलं हे समजून घ्यायचं असेल तर दुसरा स्वामी विवेकानंदच जन्माला यावा लागेल. आजही रामकृष्ण मठाच्या माध्यमातून आपल्या पुण्यामध्ये सिंहगड रोडला मठ आहे. तरुण राष्ट्रभक्तीची प्रेरणा तिथून घेतात. फक्त स्वामीजींची भाषण करून चालणार नाही बाबांनो. स्वामीजींचा एक तरी गुण अंगीकारला पाहिजे आणि कठोर परिश्रम हा सर्वात महत्वाचा गुण आहे. त्याला पर्याय नाही, त्याला तोड नाही. स्वामीजींच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर एवढंच सांगतो, काहीतरी संकल्प करा आणि आपल्या जीवनाची उभारणी करा. स्वामीजी देह रूपाने नसतील पण विचार रूपाने आयुष्यभर राहतील. जय हिंद. Please share and like this video and subscribe our YouTube channel. Thank you.